हे पहा, मस्त आंब्याची पुरणपोळी तयार झालेली आहे। पोळी कशी टम फुललेली आहे, चवीला एक नंबर लागते। आज आपण हरभऱ्याची डाळ न वापरता मऊ लुसलुशीत आंब्याची पुरणपोळी कशी करायची ते पाहणार आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे। याला कोणी कोणी आंब्याची सांजोरी पण म्हणतात। अक्षय तृतीयेला प्रत्येक घरोघरी आंब्याचा रस व पुरणपोळीचा बेत केला जातो। यावेळी तुम्ही अक्षय तृतीयेला या पद्धतीने आंब्याची पुरणपोळी नक्की करून पहा। चवीला खूपच छान लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे। ही पुरणपोळी 2 ते 3 दिवस छान टिकते। मुलांना टिफिनसाठी, प्रवासात नेण्यासाठी खूपच छान ऑप्शन आहे। सध्या बाजारात खूप छान आंबे मिळत आहे। आंब्याच्या रेसिपी तर झाल्याच पाहिजे। चला तर वेळ न घालवता ही टेस्टी आंब्याची पुरणपोळी कशी करायची ते पाहूया। पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा, जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल।